मेथीच्या काड्यांची कधी रेसिपी केली का? तर नसन केली तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा. एकदा जर ही रेसिपी तुम्ही बघितली ना तर तुम्ही कधीच मेथीच्या काड्या फेकणार नाहीत. आणि डायबिटीस लोकांसाठी तर खूप अशी उपयुक्त आहे ही मेथीच्या काड्यांची रेसिपी. 15 दिवसातून एकदा जर तुम्ही केलात ना, डायबिटीस तुमचा कंट्रोलमध्ये येणार म्हणजे येणार. इतकी भन्नाट रेसिपी आहे. तर काय करायचे, मेथीची सगळी निवडून घेतलेली असतात काड्या असतात ना नुसतं मोठ्या, त्याचे फक्त मागचे नाही का मातीचे दांडे ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि अशा प्रकारे त्याला एका बाउलमध्ये मी टाकून घेतलेले आहे. सगळे मातीचे दांडे काढून घेतलेले आहेत. आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर स्वच्छ धुण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मिठाने काय होते, सगळी डस्ट वगैरे सगळी घाण वगैरे भाजीवरची सगळी निघून जाते. तर कधी पण भाजी धुवायची असेल ना तुम्हाला, अशी थोडंसं मीठ टाकून धुवत जावा. खरंच खूप स्वच्छ भाजी होते मग. तर अशा प्रकारे पूर्ण मी भाजी बुडवून मस्त सगळे दांडे धुवून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे एका ताटात काढून घेते. तर पाहू शकता किती घाण आहे बघा पाण्यात. तर नंतर आता हे परत एकदा अजून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. 2 पाण्याने हे धुवायचं आहे आपल्याला. तर पुन्हा एकदा मी पाणी टाकून घेतलं तांबे भरून आणि त्याला अजून एकदा धुवून घेत आहे. खूप मस्त भन्नाट रेसिपी आहे. मला तर वाटतं यूट्यूबवर पहिल्यांदा तुम्हाला ही रेसिपी दाखवते, कारण की हे आमच्या गावातली रेसिपी आहे. आमची आजी वगैरे खूप करत होत्या, कारण की खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे शरीरासाठी आपल्या. त्यासाठी तुमच्यासोबत म्हटलं चला शेअर करावा. तर स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे काय करायचे, सगळे दांडे ते असे कापून घ्यायचे आहेत. तर ह्याला काय म्हणतात, दांडे म्हणते मी, तर तुम्ही काय म्हणताय ह्यांना एकदा नक्की कमेंट करून सांगा मला. आणि नंतर मग मी माझ्या भाषेमध्ये थोडंसं फरक करेन. तर अशा प्रकारे सगळे दांडे कापून घेत आहे मी मेथीचे. तर पाहू शकता मस्त असे दांडे कापून घेतलेले आहे. आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण ह्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर डायरेक्टली, कारण की हे जाडजाडाचं डायरेक्टली तर आपण रेसिपी बनवू शकत नाही, कारण की खायला हे खूप कचकच लागन. आपल्याला ह्यातला फक्त रस काढून घ्यायचा आहे, ह्यातलं प्रोटीन सगळं काढून घ्यायचं आहे त्यासाठीच. तर मिक्सरला एकदा फिरून घेतलं थोडंसं 2 मिनटं आणि नंतर मग पुन्हा थोडंसं पाणी टाकून ह्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तर मी पाणी टाकलं आणि थोडं पेस्ट करून घेतली. नंतर परत आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण की ह्यातलं सगळं रस काढायचं आहे. त्यासाठी थोडं पाण्याचा वापर करणार आहोत आपण. तर थोडं अर्धी वाटी पाणी पुन्हा टाकले मी. आणि हे एका चाळणी आपण पुरण वाटतो ना, ती चाळण ही चालते. आणि नाहीतर तुम्ही पीठ मळता ना, त्या चाळणीने हे असं सगळं रस गाळून घेऊ शकता. तर मी ही पुरणाचीच चाळण घेतलेली आहे. तर त्या चाळणीवर मी सगळं रस टाकून चम्मचच्या साहाय्याने असं दाब देऊन सगळं रस मी काढून घेत आहे. तर ह्यात अजून पण रस आहे. तर पुन्हा एकदा आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं सगळं. तर फिरवत काय बसायचं नाही, फक्त मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि थोडंसं पाणी ओतून घेऊया ह्याच्यामध्ये. तर पुन्हा म्हणजे रस निघन. तर अर्धी वाटी अजून पाणी टाकून घेतलं मी आणि थोडंसं फिरवून घ्यायचं बघा. कारण की काड्यांमध्ये, मेथींच्या काड्यांमध्ये खरंच खूप पौष्टिकता असते. तुम्ही नक्की एकदा 15 दिवसात का होईना तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा. शरीरासाठी खूप आमच्या आजी ते काय करायची, जेवताना असे काड्या चावून खायच्या. ते फक्त रस घ्यायचे आणि स्वतः फेकून द्यायचे. तर खरंच खूप उपयुक्त अशी रेसिपी आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर पुन्हा एकदा मी चाळणीमध्ये टाकून सगळा रस असा मस्त हिरवागार असा रस निघलेला आहे. तर पाहू शकता एक अर्धा नाही का आपण सरबत बनवतो त्याच पद्धतीने ते दिसत आहे. तर चला, तर आता पुढची आपण कृती करूया. तर हे आपण रेसिपी बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाने. एकदम पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे, कारण की गव्हाचा मैद्याचा कुठेही वापर केलेला नाही आहे त्यामुळं. आणि ज्वारीचं तर माहिती तुम्हाला पचण्यासाठी किती हलका असतं ज्वारीचं पीठ. तर 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्यात मस्त असं मऊसूतपणासाठी 2 चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मुठभर बारीक चिरून. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि 2-3 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा असं मस्त ठेचून ठेचा बनवून घेतलेला आहे आणि तेही टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर हळद, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ. आणि ठेचा तुमच्या आवडीप्रमाणे, म्हणजे तुम्ही तिखट किती खाता त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मिरची, आलं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचा बनवून घेतला होता. नंतर थोडंसं ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे, कारण की पचण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून थोडेसे काय पदार्थ टाकू शकता, पण एवढं बास होतं. खूप चव होती, भन्नाट होती आपली ही रेसिपी. नंतर सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे पाणी आपण काढलं आहे ना मेथीच्या काड्यांचं, तेच पाणी, बाकी दुसरं पाणी कुठलंच वापरायचं नाही. फक्त तेच पाणी आपण टाकून हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे ज्वारीचं.
तर अशा प्रकारे थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं. खूप असं पातळ करू नका. जितकं तुम्हाला लागतं आपण भाकरीला कसं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे बघा मला तर सगळं पाणी लागलं. जर तुमचं पाणी राहिलं असेल तर राहू द्या. पूर्ण पाणी टाकण्याचा प्रयत्न करू नका. फक्त जितकं पिठाला पाणी लागतंय तितकं तुम्ही टाकून घ्या. आणि जर खूप पाणी राहिलं असेल तर तुम्ही काय करायचं, रस राहिला असेल तर थोडंसं पिठाचं प्रमाण वाढवून घ्या. मग त्यानंतर मस्त असं पीठ 15-20 मिनटासाठी मी झाकून ठेवलं होतं. आणि छान असं आपण भाकरी करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ह्याला थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर हे लाटण्याचा प्रयत्न केला ना तर काय होईल, ते सगळं चिटकून जाईल. कारण की आपण इथं गरम पाण्याचा वापर नाही केला. गरम पाण्यात काय होतं, भाकरीचं पीठ चिकट होतं आहे, त्यामुळं लाटणं फिरवलं तरी चिटकत नाही. पण हे थोडंसं असं ओलसरच असतं. त्यासाठी मी हातानेच हळूहळू अलगद हाताने मस्त असं जाड असं थापून घेतलेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही. आणि आता थंडीचा महिना आहे तर त्यासाठी मस्त असं शरीर गरम राहण्यासाठी थोडंसं तिळचा वापर केलेला आहे. आणि दिसायला पण खूप मस्त दिसतात मग हे थालीपीठं. तर चला तर आपण ह्याला थालीपीठच म्हणूया, मस्त मेथींच्या काड्यांचं थालीपीठ म्हणून. तर दोन्ही साईडने मी काय केलं, हे लावून घेतलं, तीळ लावून घेतलं आणि पुन्हा एकदा त्याला गोल करून घेतलं. आणि नंतर एकसारखे दिसण्यासाठी आपले थालीपीठ तर प्लेट असते ना आपली बारीक साईजची, त्याच्याने मी छाप मारून घेतलेला आहे. त्यामुळं काय होईल, एकसारखे दिसन आणि बाकी चिऱ्या दिसणार नाही, बाजूने दिसायला पण खूप सुंदर दिसन म्हणून. तर छान मस्त थापून घेतल्यावर काढून घेतल्यावर नंतर आपण भाजून घेणार आहोत. तर तवा छान गरम झाला होता. थोडंसं तेल टाकलं, तेल टाका, तूप टाका तुमच्या आवडीप्रमाणे. टाकून त्याला आपण असं शेकून घेऊ शकतो. छान असं थोडेसे होल करून घेतले, जसे थालीपीठाला करतात त्याच पद्धतीने. टाकल्यानंतर पहिलेच जर होल केले ना तर ही तुटण्याची शक्यता असते. तर तुम्ही तव्यावर टाकले की हलक्या हाताने त्याला छोटे छोटे होल करून घ्या. आणि दोन्ही बाजूने मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, थोडं थोडं तेल लावून. तर काही मी तेल लावून केलेत, काही मी तूप लावून केलेले आहेत मुलांसाठी. तर अशा प्रकारे उलटणीने असे दाबून छान मस्त भाजून घ्यायचे आहेत. खूप भन्नाट रेसिपी आहे आणि खूप चवीची रेसिपी आहे. आणि पौष्टिक तर शरीरासाठी खूप आहे ही थालीपीठाची रेसिपी. नक्की तुम्ही एकदा करून बघा ना. कशी वाटली मला कमेंटमध्ये एकदा सांगत जावा. आणि कुठून बघताय माझा व्हिडिओ तेही सांगा. तर बघा मस्त असे आपले थालीपीठ झालेले आहेत मेथीच्या काड्यांचे. अजिबात मेथी कुठं न वापरता हे आपण काड्यांपासून मस्त असे थालीपीठ बनवलेले आहेत. स्वाद तर मेथीसारखाच येतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर यावेळेस मी काय केलं, थापायच्या आधीच थोडंसं लावून घेतलेलं आहे तीळ. खालीवर थोडं तीळ लावून मस्त थापून घेतलं. नंतर आता असं जर चिटकत असेल ना खूप, तर थोडं थोडं कोरडं पीठ लावून तुम्ही तसं थापून घ्यायचं आहे. जर तसं थापत बसला ना तर काय होतं, खाली सगळं चिटकून जाईन आणि पण तुटून जाईन तुमचे सगळे थालीपीठं. त्यासाठी थोडं थोडं 1-1 मिनटाला खाली चेक करत राहायचं की चिटकते का नाही, आणि मग थापत राहायचं. अशा प्रकारे दुसरा थालीपीठ हे मी करून घेतलेलं आहे, होल करून घेतलेले आहेत. आणि मस्त आता ह्याला खरपूस असं तूप लावून आपण भाजून घेऊया. तर आत्ताच्या वेळेला मी तूप लावलेलं आहे छान मस्त. तर पाहू शकता आपले हेही थालीपीठ झालेलं आहे तयार. तर तीळ पण किती सुंदर दिसतात आणि दिसायला पण एक नंबर दिसतात. आणि चवीला तर एकदम भन्नाटच आहे. तुम्ही जर सकाळचे हे जरी संध्याकाळी खाल्लं ना तर डबल तुम्हाला चव लागन, हे इतकं मस्त लागतंय. तर आपण 5 थालीपीठ केले होते मी. तर मुलांनी 1 खाऊन घेतलं गरमच. तर ते काय दाखवायला भेटलं नाही मला व्हिडिओमध्ये. तर 4 होते. मी म्हटलं चला पटकीने व्हिडिओ बनवून घेऊया. मुलांना तर खूप आवडतं माझ्या. तर नक्की तुम्ही एकदा करून बघा. तर मी थोडंसं लोणचं घेतलेलं आहे आणि थोडीशी दही घेतलेली आहे. तर मेटाबॉलिझम वाढण्यासाठी दहीचं खूप उपयुक्त असतं. तर दही तुम्ही नक्की खावा ह्या पराठ्यांसोबत किंवा थालीपीठासोबत. तर पाहू शकता इतके मस्त असे दिसत आहेत बघायला तर आणि खायला पण. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा पटकीनी घास घ्या आणि एक लाईक करून टाका आपल्या चॅनलला. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.